मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 12-13च्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर तांत्रिक देखभालीसाठी 10 तासांचा मेगा ब्लॉक असेल। या मेगा ब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस आणि लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, मुंबईच्या रेल्वेच्या दोन मार्गांवर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय, काय अधिकची माहिती? अनिलम, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतं। रात्रीकालीन हा ब्लॉक असणार आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 12 आणि 13व्या फलाटाचे विस्तारीकरण करण्यात येते। 24 डब्यांची गाडी थांबण्यासाठी जो फलाट आहे त्याची रुंदी आणि लांबी वाढवण्यात येते। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा या ठिकाणी तांत्रिक कामं आहेत, त्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। गर्डर उभारण्याची कामं असतील, अशा अनेक कामं आहेत ज्यामुळे रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी हा रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावा, अशा प्रमाणच्या सूचना सुद्धा मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या आहेत। नीलम, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रेल्वेच्या दोन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।